एका खोट्या गुन्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली। माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना अहवाल पाठवलाय। या अहवालात संजय पांडेंसह या ठिकाणी 2019 ते 2022 उद्धव मामू मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारचं अराजकतेचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये माजवलं गेलं होतं, त्या ठिकाणी ज्या प्रकारे विरोधकांना जेलमध्ये टाकणं, जे आपल्या विरुद्ध बोलतात त्यांच्यावरती केसेस करणं, त्यांच्यावरती हल्ले करणं, वसुली करणं, मर्डर करणं, पोलिसांकडून मर्डर करून घेणं, अशा प्रकारची राजवट त्या ठिकाणी आपण बघितली होती। त्याचंच एक जिवंत उदाहरण आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेलं आहे की कशा प्रकारे 2016 साली त्या ठिकाणी नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये एक डीसीपी आणि एक एसीपी लक्ष्मीकांत पाटील आणि सरदार पाटील या 2 पोलीस अधिकाऱ्यांवरती संजय पांडे तत्कालीन डीजीपी आणि तत्कालीन मुंबईचे पोलीस कमिशनर, माजी मुंबईचे पोलीस कमिशनर यांनी या ठिकाणी त्या 2 अधिकाऱ्यांवरती दबाव आणून संपूर्ण प्रक्रियेला, संपूर्ण व्यवस्थेला, संपूर्ण न्याय व्यवस्थेला झुगारून दबाव आणून त्या ठिकाणी आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती गुन्हा नोंदवण्याकरता त्या ठिकाणी ज्या प्रकारचा दबाव, ज्या प्रकारचे खोटे या ठिकाणी कागदपत्र तयार करणं, खोट्या चित्रफिती तयार करणं आणि हे सर्व तयार करण्याचं काम जे संजय पांडेंनी त्यावेळेला केलं, हे आज उघडकीस आलेलं आहे। महाराष्ट्राच्या डीजीपींनी या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये ही संपूर्ण ही जी कहाणी आहे, ही महाराष्ट्राच्या अराजकतेची कहाणी ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि संजय पांडेवरती गुन्हा नोंदवण्याची या ठिकाणी सूचना सुद्धा त्या पत्रामध्ये केलेली असून 2019 ते 2022 मध्ये उद्धव मामूंनी कशा प्रकारे या ठिकाणी सरकार चालवलं होतं, कशा प्रकारे जे पोलीस या ठिकाणी आपले अशोक कामटे, शहीद विजय साळसकर, हेमंत करकर यांच्या मुंबई पोलीसला उद्धव मामूंनी सचिन वाझेची मुंबई पोलीस करून टाकली, त्यांनी या भ्रष्टाचारी संजय पांडेची मुंबई पोलीस करून टाकली। जो भ्रष्टाचारी संजय पांडे स्वतः ईडीच्या कस्टडीमध्ये जेलमध्ये जाऊन आलेला आहे, ज्याची या ठिकाणी NSCLच्या स्कॅममध्ये त्याचा सहभाग आहे, तो सुद्धा खटला कोर्टामध्ये सुरू आहे। आणि मला असं वाटतं की आज उद्धव मामूला कुठे तोंड दाखवायची जागा राहिलेली नाहीये की कशा प्रकारे या ठिकाणी संजय पांडेवरती दबाव आणून, संजय पांडेंनी पोलिसांवर दबाव आणून मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना खोट्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी गोवण्याचं काम त्यांनी केलं होतं। पण याच्या पुढे जाऊन माझी अशी मागणी राहील की संजय पांडे कुणाच्या इन्स्ट्रक्शन्सवरती, कुणाच्या आदेशावरती काम करत होता आणि त्या ठिकाणी संजय पांडेची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे। संजय पांडेची सुद्धा या ठिकाणी फॉरेन्सिक आणि या ठिकाणी ब्रेन मॅपिंग टेस्ट त्यांच्या केल्या गेल्या पाहिजेत। त्यांची नार्कोचा तपासणी संजय पांडेची केली गेली पाहिजे, जेणेकरून संजय पांडेच्या मागचा अदृश्य व्यक्ती कोण हे सुद्धा महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या जनतेच्या समोर येणं आवश्यक आहे।